Hello, my dear children. Children, we are learning the reported speech. And in the previous week, we already learned the statements, the conversion of the statements from direct speech to indirect speech. So, let's learn the interrogative sentences. No? We can call it questions also. The conversion of the interrogative sentences from direct speech to indirect speech. How to convert the interrogative sentence into an indirect speech. Okay. So children, there are two types of questions. No, the first one is WH question, and the second type is verbal question. So let's learn what means the WH question and the conversion of the WH question from direct to indirect. See, we already learned the structure of the WH questions. That means you know, no, the structure. Which word is come to the first, and then what comes to the next. Okay, so structure of the WH question. So generally the WH question starts from the WH words, like what, when, why, where, who, like. ओके. सो मुलांनो, WH प्रश्न हा कसा असतो, त्याचं स्ट्रक्चर कसं असतं हे ऑलरेडी आपण शिकलेलो आहोत जेव्हा WH क्वेश्चन तयार कसा करायचा हे जेव्हा आपण शिकलो. ओके. सो WH क्वेश्चन्सचं इनडायरेक्ट करत असताना काय बदल होतात हे आपण आता शिकतो आहोत. सो जनरली हे जे काही रूल्स अँड रेग्युलेशन्स आहेत ते तुम्ही पाठच करायचे आहे. ओके, म्हणून मी तुम्हाला इथे लिहून दिलेले आहे बघा की WH क्वेश्चन हे नेहमी WH शब्दांनी सुरू होतात. जसे की व्हॉट, वेन, व्हाय, वेअर, हू, विच, हुज, हुम आणि हाऊ अशा प्रश्नार्थक शब्दांनी ते सुरू होतात. हे सगळे शब्द या ठिकाणी इथे मी तुम्हाला लिहून दाखवलेले आहे. देन WH क्वेश्चनची रचना ही जी आहे, म्हणजे ज्याला आपण कन्स्ट्रक्शन असं म्हणतो, ही प्रथम WH वर्ड म्हणजे आधी WH शब्द, त्यानंतर क्रियापद आणि नंतर कर्ता आणि पुढे जे काही रिमेनिंग पार्ट ऑफ द सेंटेन्स असेल ते, आणि सगळ्यात शेवटी WH क्वेश्चन असल्यामुळे क्वेश्चन मार्क हा अत्यंत महत्त्वाचा आहे. अशा प्रकारची त्याची रचना असते. ओके, म्हणजे WH क्वेश्चन कसा असतो, आधी WH वर्ड असतो, मग जो कुठला वर्ड असेल, ज्या शब्दाने सुरुवात झाली असेल, मग तो व्हॉट असेल, वेन असेल, वाय असेल, एनिथिंग दॅट इज स्टार्ट फ्रॉम WH वर्ड्स. ओके, त्यानंतर हेल्पिंग वर्ब असतं किंवा मेन वर्ब असतं. त्यानंतर ओके, इथे हेल्पिंग वर्ब म्हणूया आपण. त्यानंतर सब्जेक्ट असतो, त्यानंतर मेन वर्ब असू शकतं. सो अशा प्रकारचं जे काही स्ट्रक्चर आहे हे WH क्वेश्चनचं असतं. ओके, मग ही जी काही वाक्यरचना आहे WH क्वेश्चनची, ही जी काही वाक्यरचना आहे ती इनडायरेक्टमध्ये बदलते, आणि ती बदलून कशी होते, स्टेटमेंटसारखी होते, म्हणजे विधानार्थी वाक्यासारखी ती रचना होते. जेव्हा आपण WH जे काही सेंटेन्स आहे डायरेक्ट स्पीचमधून ते जेव्हा इनडायरेक्ट स्पीचमध्ये करतो, तेव्हा ही जी काही वाक्यरचना आहे ती बदलून त्याची वाक्यरचना विधानार्थी वाक्यासारखी म्हणजे स्टेटमेंटसारखी होते. मग स्टेटमेंटची वाक्यरचना कशी असते, वाक्याचं स्ट्रक्चर कसं असतं, तर आपण बघितलं, प्रथम कर्ता म्हणजे आधी सब्जेक्ट, देन क्रियापद, वर्ब, आणि त्यानंतर जे काही आहे, ओके, ऑब्जेक्ट असेल किंवा रिमेनिंग पार्ट असेल, त्यानंतर फुल स्टॉप. ओके, प्रश्नार्थक वाक्यात शेवटी प्रश्नचिन्ह असतं, विधानार्थी वाक्यामध्ये शेवटी फुल स्टॉप असतो. सो प्रश्नार्थक वाक्याची रचना बदलून आपल्याला ती विधानार्थी वाक्यासारखी करायची असते जेव्हा ते इनडायरेक्ट स्पीचमध्ये आपण बदल करत असतो तेव्हा. ओके, सो पुन्हा एकदा तुम्ही मला सांगते की प्रश्नार्थक वाक्याची जे काही स्वरूप आहे ते आधी WH क्वेश्चन म्हणजे WH शब्द असतो, त्यानंतर हेल्पिंग वर्ब किंवा मेन वर्ब असतं, त्यानंतर सब्जेक्ट असतो, आणि मग त्यानंतर मेन वर्ब असेल, आणि मग त्यानंतर रिमेनिंग पार्ट ऑफ द सेंटेन्स असेल, आणि सगळ्यात शेवटी म्हणजे प्रश्नचिन्ह. ओके, ही वाक्यरचना बदलून विधानार्थी वाक्याची सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट अशा प्रकारची ती रचना आपल्याला करायची असते. हा सर्वात महत्त्वाचा नियम आहे जेव्हा आपण WH क्वेश्चन जे आहे ते इनडायरेक्ट स्पीचमध्ये कन्वर्ट करत असतो तेव्हा. आता हे आपल्याला एक्झाम्पलवरून चांगल्या प्रकारे समजून घेता येईल. ओके, सी द फर्स्ट एक्झाम्पल हिअर.
शी सेड टू टॉमी वेअर डिड यू फाइंड इट क्वेश्चन मार्क. ओके, क्वेश्चन मार्क हा खूप महत्त्वाचा आहे. आता या ठिकाणी काय म्हटलेलं आहे, शी सेड टू टॉमी. आता जेव्हा आपण स्टेटमेंटचा अभ्यास केला तेव्हा मी म्हटलं होतं तुम्हाला की जेव्हा कोण कोणाशी बोलत आहे हे जेव्हा स्पष्ट होतं तेव्हा इनडायरेक्ट करताना टोल्ड हे क्रियापद वापरलं जातं किंवा रिपोर्टिंग वर्ब वापरलं जातं. परंतु इथे हा क्वेश्चन आहे आणि म्हणून सेड किंवा टोल्डच्या ऐवजी काय वापरलं जातं, आस्क्ड हे रिपोर्टिंगवर वापरलं जातं. मग आस्क टू किंवा आस्क दॅट वापरलं जात नाही, तर आस्क नंतर डायरेक्टली ज्याच्याशी बोललेलं आहे ते त्याचा संदर्भ इथे द्यायचा असतो. सो ती कोणाशी बोलते आहे, टॉमी, आणि म्हणून शी आस्क्ड टॉमी. आता इथे दॅट हे कंजंक्शन वापरायचं नाही, तर डायरेक्ट स्पीचमध्ये ज्या शब्दाने, ज्या WH शब्दाने प्रश्न सुरू झालेला आहे तोच WH वर्ड या ठिकाणी कंजंक्शन म्हणून वापरायचा आहे. आपल्याला माहिती का आहे की सगळे WH वर्ड्स जे काही आहेत ते काय आहेत, कंजंक्शन्स आहेत. ओके, सो ऑलरेडी जर WH वर्ड इथे असेल तर पुन्हा दुसरं कंजंक्शन घेण्याची किंवा दॅट हे कंजंक्शन घेण्याची गरज नाही, आणि म्हणून शी आज टॉमी दॅट कंजंक्शन न वापरता कुठल्या शब्दाने प्रश्न सुरू झाला आहे, वेअर. सो तोच शब्द या ठिकाणी वापरायचा आहे. इथपर्यंत कळलं. ओके, शी आज टॉमी वेअर. त्यानंतर जे काही प्रश्नार्थक वाक्याचं स्वरूप आहे ते जाऊन स्टेटमेंट विधानार्थी वाक्याचं स्वरूप या ठिकाणी येणार आहे. आणि मग आपण म्हटलं की विधानार्थी वाक्याचं स्वरूप सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट याप्रमाणे आहे. ऑब्जेक्ट असेल किंवा त्या ठिकाणी जे काही दुसरं असेल रिमेनिंग पार्ट, सो तशा प्रकारचं स्वरूप करायचं आहे. मग आधी सब्जेक्ट आपल्याला पुढे घ्यावा लागेल. मग तो कुठला आहे, यू आहे. हो की नाही. मग हा यू जेव्हा इनडायरेक्ट स्पीचमध्ये होतो, हा यू कोणाला बोलला आहे, ती कोणाशी बोलते, टॉमीशी बोलते. ओके, मग टॉमी हा कोण आहे, मुलगा आहे, आणि म्हणून ती टॉमीशी बोलताना त्याला म्हणते वेअर डिड यू फाइंड इट, की तुला हे कुठे सापडलं. सो तुला, यू हे कोणाला ती उद्देशून म्हणते, टॉमीला, आणि म्हणून यूचं काय होणार आहे, ही होणार आहे. ओके, सब्जेक्ट आधी येणार आहे म्हणून हा यू पुढे आला, इनडायरेक्ट करतो आहोत म्हणून त्या यूचा ही झाला. ओके, वाक्यामध्ये डीड आहे म्हणून काय होणार आहे, डीडचं आपण काय करतो, वाक्यामध्ये डीड असेल तर त्याचं हॅड प्लस V3 करतो आपण इनडायरेक्ट करताना. हे आपण स्टेटमेंटमध्ये बघितलेलं आहे. ओके, सो सब्जेक्ट पुढे घेतला, त्यानंतर हॅड, त्यानंतर मेन सब्जेक्ट, मेन वर्ब कुठला आहे, फाइंड, त्याचं V3 काय होणार, फाउंड. पुढचं वाक्य जसं तर तसं इट प्रश्नचिन्ह काढून टाकून फुल स्टॉप दिलेला आहे. सो हे जे काही प्रश्नार्थक WH क्वेश्चन आहे त्याचा इनडायरेक्ट करताना आपण कसं केलं, शी आस्क्ड टॉमी वेअर डिड ही हॅड फाउंड इट, फुल स्टॉप. कॉमा काढून टाकला, इन्व्हर्टेड कॉमा काढून टाकला, क्वेश्चन मार्क काढून टाकलं, आणि प्रश्नार्थक स्वरूप जाऊन स्टेटमेंटचं विधानार्थी वाक्याचं स्वरूप आलेलं आहे. मुलांनो, तुम्हाला हे थोडंसं अवघड जाईल, परंतु जसं जसं तुम्ही जास्तीत जास्त एक्झाम्पल प्रॅक्टिस करणार एक्झाम्पलची, तसे तसं तुम्हाला ते सोपं वाटत जाईल. एकदा का ही कन्सेप्ट तुमच्या डोक्यात घुसली की कशा प्रकारे प्रश्नार्थक वाक्याचं स्वरूप जाऊन विधानार्थी वाक्यामध्ये करायचं आहे, तर ते तुम्हाला इझी जाणार आहे. सी द नेक्स्ट एक्झाम्पल. पुन्हा एकदा, द किंग सेड हू इज दिस मॅन. किंग सेड, आता कोण म्हणाला हे माहिती नाही, तरीही आपण आस्क्ड हेच म्हणायचं, हेच रिपोर्टिंग वर्ब वापरायचं आहे. कोणी कोणाला विचारलं हे माहिती असलं तरीही आस्क, माहिती नसलं तरीही आस्क. द किंग आस्क्ड. ओके, कंजंक्शन म्हणून जो काही शब्द WH शब्द असणार आहे तोच वापरायचा आहे. हू. ओके, सब्जेक्ट काय आहे, धिस, धिसचं इनडायरेक्ट होताना दॅट होणार आहे. इज आहे. ओके, वर्ब आहे, परंतु इथे धिस मॅन हा सब्जेक्ट आहे म्हणून दॅट मॅन हे आपण पुढे घेतलं, आणि इजचं काय झालं, वॉज. ओके, जे आपण अभ्यासलेलं आहे.
सो हे वाक्य कसं झालं, द किंग आस्क्ड हू, कंजंक्शन वापरलं, धिस मॅन हे सब्जेक्ट आहे म्हणून दॅट मॅन झालं, इज हे वर्बचं वॉज झालेलं आहे. पुढे रिमेनिंग सेंटेन्स नाही आहे आणि म्हणूनच तिथे आपण फुल स्टॉप दिलेला आहे. ओके, नेक्स्ट एक्झाम्पलवरून पुन्हा तुमच्या लक्षात येईल. रॉबी सेड टू मी, व्हॉट कॅन आय डू फॉर यू. ओके, सो रॉबी आस्क्ड, आता इथे टू मी लिहायचं नाही, जसं मी तुम्हाला म्हटलं की टू लिहित नाही. ओके, आता इथे रॉबी आस मी म्हटलं तरी चालणार आहे. ओके, इथे ऑलरेडी मी पुढे आलेलं आहे म्हणून इथे रॉबी आस मी असं मी म्हटलेलं नाही, परंतु तुम्ही इथे रॉबी आस मी असं म्हणू शकतात. रॉबी आस्क मी व्हॉट, आता इथे आय, तर तो कोणाशी बोलतो आहे. ओके, कोण बोलतो आहे, आय म्हणजे हा कोण बोलतो आहे, तो माझ्याशी बोलतो आहे, परंतु तो इथे काय म्हणतो आहे, आय म्हणजे कोण, रॉबी. हो की नाही. सो त्या आयचं काय झालं, ही झालं. ओके, व्हॉट कॅन आय डू फॉर यू असं रॉबी म्हणतो आहे आणि म्हणून आय म्हणजे कोण आहे, रॉबी. रॉबी हा मुलगा आहे म्हणून त्याचं ही झालं. व्हॉट, आता ही आपण आधी का घेतला, कारण सब्जेक्ट आपण आधी घेणार आहोत म्हणून हीचं आय पुढे येणार. त्यानंतर जसं आपण सब्जेक्ट आधी घेतला त्यानंतर वर्ब. ओके, सो वर्ब काय आहे, आता इथे कॅन आहे, सो त्याचं आपण काय केलं, कूड केलं. जसं आपण बघितलं की कॅन, शल, विल याचं काय होतं, कूड, शूड, वूड अशा प्रकारे होतं. त्यानंतरचं पुढचं जे काही क्रियापद आहे मेन वर्ब, ते ऑलरेडी याचं पास्ट टेन्स केल्यानंतर डूचं डीड होणार नाही, ते डूच राहणार आहे कारण कॅनचं आपण कूड केलं आहे म्हणून. फॉर यू, आता तो कोणाला म्हणतो आहे, माझ्याशी बोलतो आहे आणि म्हणून त्या यूचं काय होणार, मी होणार. ओके, कारण इथे तो माझ्याशी बोलतोय की नाही म्हणून तो म्हणतोय की यू म्हणजे मी. ओके, सो अशा प्रकारे रॉबी आस्क्ड व्हॉट ही कुड डू फॉर मी, फुल स्टॉप. ओके, सो इन दिस वे हा रूल तुम्हाला मी इथे समजून सांगितला की WH क्वेश्चनची रचना जी आहे ती बदलून विधानार्थी वाक्यामध्ये होते जेव्हा आपण WH क्वेश्चन डायरेक्ट स्पीचमधील इनडायरेक्ट स्पीचमध्ये रूपांतरित करतो. आता अजून अनेक रूल्स आहेत, रूल्स अँड रेग्युलेशन्स आहे. हा महत्त्वाचा रूल होता आणि म्हणून तो तुम्हाला मी उदाहरणासहित त्या ठिकाणी स्पष्ट करून सांगितला आहे. आता पुढचे दुसरे रूल्स आपण बघूया जेव्हा WH क्वेश्चन्स आपण इनडायरेक्टमध्ये करतो. ओके, सो सी इथे WH प्रश्न या प्रश्नार्थक वाक्याचे इनडायरेक्ट स्पीचमध्ये रूपांतर करतानाचे नियम हे मी तुम्हाला पुढे दिलेले आहे. काय आहे पहिला नियम बघा, सेड या रिपोर्टिंग वर्ब ऐवजी आज हे रिपोर्टिंग वर्ब वापरावे. जे तुम्हाला आधीच मी एक्झाम्पल स्पष्ट करताना सांगितलेलं आहे. आपण सेड म्हणत नाही किंवा टोल्ड वापरत नाही, तर प्रश्न विचारतो आहोत म्हणून आस्क म्हणजे विचारणे. ओके, विचारलं आणि म्हणून आस्क हे आपण वापरूया. त्यानंतर प्रश्नार्थक वाक्यात दॅट हे कंजंक्शन आस्क नंतर केव्हाही वापरत नाही. बघा, आस्क नंतर आस्क दॅट म्हणत नाही किंवा आस्क टूही म्हणत नाही, ते तसं लिहायचं नाही, ते चुकीचं आहे. त्याऐवजी कुठलं कंजंक्शन वापरायचं आहे तर व्हॉट, वेअर, वेन, वाय, हाऊ वगैरेचे काही प्रश्नार्थक शब्द आहे ते मूळ वाक्यामध्ये आहे. जो शब्द वापरला आहे तो तसाच कायम ठेवला जातो, तो ठेवायचा असतो. ओके, त्यानंतर अवतरण चिन्हातील वाक्याचे प्रश्नार्थक स्वरूप जाऊन ते विधानार्थी स्वरूपाचे करावे लागते, जे आपण आत्ता बघितलं. म्हणजेच WH प्रश्नार्थक शब्दानंतर प्रथम कर्ता त्यानंतर क्रियापद अशी वाक्यरचना करावी लागते. हे खूप महत्त्वाचं आहे. क्रियापदाचे काळ, पुरुषवाचक सर्वनाम म्हणजे हे बघा, काळ जो आहे, पुरुषवाचक जे काही प्रोनाऊन्स आहे म्हणजे आय, मी, वी एक्सेट्रा जे काही आहेत, त्याचबरोबर जवळपणा दाखवणारे जे काही शब्द आहे, फॉर एक्झाम्पल धिस, नाऊ, हिअर, हे जे काही आहे ते विधानार्थी वाक्यामध्ये की ज्याप्रमाणे बदलले जातात किंवा आपण जे काही बघितलं की जे काही रूल्स अँड रेग्युलेशन्स आपण स्टेटमेंटमध्ये बघितले, जे मी तुम्हाला लिहून दिले होते, त्याचप्रमाणे या ठिकाणी सुद्धा WH क्वेश्चनमध्ये सुद्धा ते बदलावे लागतात. ओके, जसं आपण
पुरुषवाचक सर्वनाम जे काही आपण बदलतो की नाही, त्यामध्ये बदल होतात. तसेच जे काही जवळपणा दाखवणारे शब्द आहे ते डिस्टन्स दाखवणाऱ्या शब्दांमध्ये रूपांतरित होतात. म्हणजे धिसचं दॅट होतं, ओके, नावचं देन होतं, हिअरचं देअर होतं. हे जे काही स्टेटमेंट्समधले जे काही रूल्स आपण बघितले ते रूल्ससुद्धा या ठिकाणी आपण वापरायचे आहेत जसेच्या तसे. ओके, म्हणजेच विधानार्थी वाक्यामध्ये जे आपण शिकलो तेच बदल या ठिकाणी पण करायचे आहेत. फक्त थोडेफार बदल या ठिकाणी आहेत, जे म्हणजे दॅट हे कंजंक्शन वापरायचं नाही, WH वर्ड्स त्या ठिकाणी वापरायचे आहे, त्यानंतर क्वेश्चन मार्क काढून टाकायचा आहे वगैरे. हे जे काही साधे रूल्स आहेत ते नवीन आहेत, बाकीचे रूल्स तेच आहेत. ओके, त्यानंतर अवतरण चिन्ह काढून टाकावे लागतात आणि प्रश्नार्थक स्वरूपात हे बघितलं आपण. ओके, आज या रिपोर्टिंग वर्ब नंतर टू हा शब्द लिहित नाही. ओके, म्हणजे सेट टू असं आपण म्हणतो की नाही, सेट टू हिम, सेट टू देम, त्याच्याऐवजी काय म्हणायचं, आस्क्ड हिम, आस्क्ड टू हिम नाही. ओके, आस्क्ड देम अशा प्रकारे म्हणायचं. त्यानंतर दॅट कंजंक्शन वापरत नाही, आज देम डॅट पण म्हणायचं नाही. ओके, सो फक्त आस्क्ड हिम, आस्क्ड देम, आस्क्ड हर अशा प्रकारे. आणि नंतर WH शब्द. आज बरोबरच इन्क्वायर्ड, क्वेश्चन्स इत्यादी रिपोर्टिंग वर्बसुद्धा आपल्याला वापरता येतात. इन्क्वायर्ड म्हणजे चौकशी केली, क्वेश्चन म्हणजे प्रश्न विचारला. सो आज चाच अर्थ या शब्दांचा पण आहे. त्यामुळे तुम्ही आजऐवजी इन्क्वायर्ड म्हणू शकता किंवा क्वेश्चन अशा प्रकारचं रिपोर्टिंग वर्बसुद्धा वापरू शकतात. So children, you have to keenly observe all these rules and regulations, okay, to convert the WH question into an indirect speech. Then let's learn the examples here. Without example you can't understand all these rules. See the first example here. He said to her, तो तिला म्हणाला, काय म्हणाला, what do you know about this? तुला याच्याबद्दल कसं काय माहिती आहे. सो आस्क हे रिपोर्टिंग वर्ब वापरायचं आहे. आस्क्ड हर, दॅट वापरायचं नाही. कशाने WH प्रश्न तयार झालेला आहे, वॉट ह्या शब्दाने. तोच शब्द या ठिकाणी कंजंक्शन म्हणून वापरायचं आहे. ही आस्क्ड हर वॉट. आपण स्वरूप असं करतो आहे विधानार्थी वाक्याचं, सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट. ऑब्जेक्ट असेल किंवा काही ॲज रिमेनिंग पार्ट असेल तो. ओके, सब्जेक्ट कोण आहे, यू आहे. आणि मग इथे यू म्हणजे कोण आहे, कारण तो तिला म्हणतोय की व्हॉट डू यू. ओके, तुला हे कसं काय माहिती आहे, म्हणजे तिच्याशी बोलतो आहे, मुलीशी बोलतो आहे, म्हणून ह्या यूचं काय होणार, शी होणार. ओके, देन आपण बघितलं की डूचं डीड होतं. ओके, आणि पुढील क्रियापद जे आहे ते याचं डीड केल्यानंतर तो तसंच राहणार आहे. म्हणजेच डीड नो असंच राहणार आहे. मग डीड नो म्हणजेच काय की न्यू. ओके, डीड नो म्हणजेच काय, न्यू. आणि म्हणून डीड नो न वापरता येते डायरेक्टली न्यू वापरलेलं आहे. किंवा तुम्ही दुसऱ्या अर्थाने असंही म्हणू शकतात की हा जो काही टेन्स आहे, टेन्सही आपण अभ्यासले की हा सिम्पल प्रेझेंट टेन्स आहे. तो जेव्हा इनडायरेक्टमध्ये होताना त्याचं सिम्पल पास्टमध्ये रूपांतर होणार आहे. आणि सिम्पल पास्ट काय आहे, सब्जेक्ट प्लस V2 प्लस ऑब्जेक्ट. आणि म्हणून इथे नोचं काय V2 होतं, न्यू. ओके, अशा दोन्ही प्रकारे तुम्ही ते समजून घेऊ शकता. ओके, सो डूचं डीड केलं. ओके, नो तसंच राहिलं. आणि म्हणून जसं मी तुम्हाला म्हटलं की डीड प्लस नो म्हणजेच काय होतं, न्यू होतं. आणि म्हणून मी इथे या ठिकाणी न्यू वापरलेलं आहे. ओके, शी न्यू अबाउट धिसचं काय होईल, दॅट. जसं आपण म्हटलं जवळपणा दाखवणारे शब्द लांबपणा दाखवणाऱ्या शब्दामध्ये रूपांतरित होतात. सो अशा प्रकारे हे WH क्वेश्चन्स आपण इनडायरेक्टमध्ये करतो आहोत. ही सेड, वाय डज शी क्राय सो बिटरली. पुन्हा एकदा आता ह्या इनडायरेक्ट स्पीचमधील वाक्याचा काळ बघूया आपण. व्हॉट डज शी क्राय सो बिटरली, सिम्पल प्रेझेंट टेन्स आहे. ओके, त्याचं इनडायरेक्टमध्ये होताना कसं होईल, सिम्पल पास्ट टेन्स. ओके, किंवा जसं आपण म्हटलं की डू किंवा डज असेल तर त्याचं डीडमध्ये रूपांतर करायचं आहे. सो शी सेडच्या ऐवजी आपण इथे करणार आहोत ही सेडच्या ऐवजी ही आस्क. WH वर्ड काय आहे, वाय.
सब्जेक्ट शी असणार आहे, तो जसाचा तसा इथे वापरला जाणार आहे. शी. डीड क्रायच्या ऐवजी आपण काय लिहिलं, क्राईड. कारण डजचं आपण जर डीड केलं प्लस क्राय तर ते म्हणजे काय, क्राईड. ओके, म्हणजेच हा क्राईड हे काय आहे, V2 आहे. क्रायचं V2 काय आहे, क्राईड. सो शी क्राईड सो बिटरली, क्वेश्चन मार्क काढून फुल स्टॉप. ओके, थर्ड एक्झाम्पल. रमेश सेड टू राम, वाय डिड यू गो देअर. रमेश आस्क्ड राम, WH वर्ड कुठला आहे, वाय. ओके, तो तसाचा तसा ठेवायचा आहे, वाय. सब्जेक्ट काय आहे, यू. हा यू म्हणजे तो कोणाशी बोलतो आहे, रमेश रामला यू म्हणतो आहे. राम हा मुलगा आहे म्हणून त्याचं ही होणार. ओके, ही. आता इथे डीड आहे. ओके, डीडचं काय होतं, हॅड होतं. आणि जे काय पुढील वर्ब आहे त्याचं V3 होतं. मी आधीही तुम्हाला लिहून दाखवलं आहे की डीड असेल वाक्यामध्ये डायरेक्टमध्ये तर त्याचं इनडायरेक्टमध्ये होताना हॅड प्लस V3 होतं. हे विसरायचं नाही मुलांनो. आणि म्हणून आपण डीड काढून टाकून त्याचं हॅड केलं आणि गोचं काय केलं, V3 गॉन केलं. ओके, देअर आहे ऑलरेडी म्हणून देअरच राहू दिलं, क्वेश्चन मार्क काढला, फुल स्टॉप दिलं. रमेश आस्क्ड राम वाय ही हॅड गॉन देअर. सी द नेक्स्ट एक्झाम्पल, की जेणेकरून तुम्हाला ते अधिक चांगल्या प्रकारे लक्षात येईल. ही सेड टू मीना, वाय डोंट यू लाईक कॉफी. पुन्हा डोंट, सिम्पल प्रेझेंट टेन्स. ओके, ही आस्क्ड मीना, WH वर्ड आहे वाय. वाय. यू म्हणजे कोण आहे, मीना मुलगी आहे म्हणून शी. ओके, डूचं काय होणार, डीड. आता नॉट आहे, डोंट आहे म्हणजे डू नॉट, म्हणजे इथे काय करावं लागेल, डीड नॉट म्हणजे डिडंट. डीड वापरला म्हणून लाईक ED करायचा नाही, लाईकचं लाईकच राहणार, कॉफी. ओके, फुल स्टॉप. द फिफ्थ सेंटेन्स, रघु सेड टू मधु. रघु मधुला म्हणाला, वाय डिडंट यू जॉईन अस येस्टरडे. ओके, डीड नॉट आहे बघा. मग डीड असेल तर काय करायचं, हे आत्ता मगाशीच मी तुम्हाला लिहून दिलं होतं. रघु आस मधु, WH वर्ड आहे वाय. वाय. यू म्हणजे कोण, मधू, हो की नाही. रघु मधूशी बोलतो आहे, त्याला तो मधूला म्हणतोय की यू. वाय डिडंट यू जॉईन अस येस्टरडे, तू काल आमच्याबरोबर का आलास नाही किंवा आम्हाला जॉईन का नाही झालास असं तो विचारतो आहे. ओके, सो यू म्हणजे तो मधूशी बोलतो आहे आणि म्हणून त्या यूचं काय होणार, ही होणार. ओके, डीड आहे म्हणून त्याचं हॅड होणार. नॉट आहे म्हणून ते पुढे नॉटच राहणार. डिडंटचं हॅडंट. जॉईनचं V3 करणार आहोत आपण. जॉईन. असचं काय होईल, देम. ओके, एस्टरडेचं द डे बिफोर म्हणा किंवा द प्रिव्हियस डे म्हणा, कुठलंही दोघांपैकी एक वापरायचं आहे, द डे बिफोर. रघु आस्क्ड मधु वाय ही हॅडंट जॉईन्ड देम द डे बिफोर. ओके, वाय ही हॅडंट म्हणा किंवा वाय ही हॅड नॉट म्हणा, जनरली आपण शॉर्ट फॉर्म वापरत असतो. सो चिल्ड्रन, आय होप दॅट यू अंडरस्टँड द WH sentences, the WH interrogative sentences, the conversion into a indirect speech. की हे जे काही रूल्स अँड रेग्युलेशन्स मी तुम्हाला इथे लिहून दाखवले आहे ते एक्झाम्पल्सवरून आपण या ठिकाणी नीट समजून घेतलेले आहे. मी अशी आशा करते की ते तुम्हाला नक्की कळले असतील. ओके, सो आपण WH क्वेश्चन्स बघितले. ओके, आता दुसरा पार्ट जो काही आहे इंटरोगेटिव्ह सेंटेन्सचा, दुसऱ्या प्रकारचे प्रश्न आणि त्याला आपण म्हणतो वर्बल क्वेश्चन्स. आता WH क्वेश्चन्स आपण बघितले इनडायरेक्टमध्ये कसे करायचे. आता आपण वर्बल क्वेश्चन्स बघूया इनडायरेक्टमध्ये कसे करायचे आहेत. देर आर सम सर्टन रूल्स अँड रेग्युलेशन्स टू कन्वर्ट द वर्बल क्वेश्चन्स इंटू अ रिपोर्टेड स्पीच. ओके, सो वर्बल क्वेश्चन्स म्हणजे काय बाळांनो, त्या वर्बल क्वेश्चन्सलाच काय म्हणतात, एस्नो टाईप क्वेश्चन्स असंही म्हटलं जातं. Why it is called as a SNO type question? Because such a questions we have to answer into a yes or no only. की हे असे प्रश्न असतात की ह्या प्रश्नांचं उत्तर आपण येस किंवा नो, हो किंवा नाही ह्या दोनच शब्दांमध्ये देऊ शकतो. देर इज नो नीड टू एक्सप्लेन. ओके, की हे प्रश्न असे असतात की त्याला
एक्सप्लेनेशन करण्याची गरज नसते. फक्त हो किंवा नाही या 2च शब्दामध्ये आपण ह्या अशा प्रश्नांची उत्तरं देऊ शकतो, तोंडी देऊ शकतो आणि म्हणून त्याला व्हर्बल म्हणजे काय तोंडी आणि म्हणून त्याला व्हर्बल क्वेश्चन असं म्हटलं जातं आणि त्यालाच येस नो क्वेश्चन असंही म्हटलं जातं. जनरली व्हर्बल क्वेश्चन्स हे ॲम, इज, आर, वॉज, वर, डू, डज, डीड, शल, विल, कॅन, मे, हॅव, हॅज, हॅड अशा क्रियापदांनी सुरू होतात. अशा हेल्पिंग वर्ब्सने म्हटलं तुम्ही तरी चालेल. अशा प्रकारच्या सहाय्यकारी क्रियापदांनी सुरू होतात. मुलांनो नीट लक्ष द्या. WH क्वेश्चन्स हे WH शब्दांनी सुरू होतात, परंतु व्हर्बल क्वेश्चन्स हे ह्या प्रकारच्या सहाय्यकारी क्रियापदांनी सुरू होत असतात. ओके, आता रूल्स अँड रेग्युलेशन्स बघूया आपण इनडायरेक्ट स्पीच करत असताना. पहिला रूल काय आहे? प्रश्न असल्यामुळे सेडऐवजी आस्क हे रिपोर्टिंग वर्ब वापरावे. जसं WH क्वेश्चनमध्ये लिहिलं आपण आस्क, तसंच इथेही आस्क म्हणायचं आहे कारण प्रश्नच आहे. आज नंतर टू न लिहिता त्याला उद्देशून प्रश्न विचारलेला असेल ज्याला त्या व्यक्तीचा उल्लेख करावा. म्हणजेच ही आस्क हिज मदर, रघु आस्क मधू अशा प्रकारे. ओके, हे तुम्ही आत्ताच आपण अभ्यासलं. देन व्हर्बल क्वेश्चन्स इनडायरेक्ट करताना इफ किंवा वेदर हे कंजंक्शन वापरावे. नीट पुन्हा एकदा लक्षात घ्या. WH क्वेश्चन्स इनडायरेक्ट करताना आपण WH वर्ड हाच कंजंक्शन म्हणून वापरतो, परंतु व्हर्बल क्वेश्चन्स इनडायरेक्ट करताना आपण इफ किंवा वेदर ह्या दोघांपैकी एक कंजंक्शन वापरतो, दॅट वापरत नाही. ओके, लिसन इट अगेन अँड अगेन. ओके, इफचा अर्थ जो आहे जो जनरली जर अशा प्रकारे असतो. ओके, वेदर इफ म्हणजे जर किंवा तर, परंतु इथे त्याचा अर्थ जर असा नसून काय आहे की असा आहे. जसं आपण दॅट हे कंजंक्शन म्हणतो की नाही की म्हणून, तसंच इथे इफचा अर्थ काय आहे की. ओके, त्याने विचारलं की. ओके, त्याने प्रश्न विचारला की अशा प्रकारे त्याचा अर्थ आहे. त्यानंतर प्रश्नार्थक स्वरूप जाऊन विधानार्थी वाक्याचं स्वरूप येतं जे आपण आत्ताच बघितलं WH वर्ड्समध्ये. देन क्रियापदाच्या काळात जे काही जनरली चेंजेस होतात, जे WH क्वेश्चनमध्ये आपण बघितले, जे स्टेटमेंट्समध्ये आपण बघितले. ओके, जे काळामध्ये बदल असतील, सर्वनामामध्ये असतील, स्थलवाचक जवळपणा दाखवणाऱ्या शब्दांमध्ये असेल, तो बदल जो काही आहे तो होणारच आहे. प्रश्नचिन्ह जाऊन पूर्णविराम द्यायचा आहे, फुल स्टॉप द्यायचा आहे. हा आधीचा जो काही रूल आहे तो इथेही फॉलो करायचा आहे. त्यानंतर प्रश्नार्थक वाक्याची सुरुवात जरा थोडं मोठं केल्यानंतर तुम्हाला दिसेल. ओके, बघा प्रश्नार्थक 6वा नियम नीट लक्षात घ्या, जो आपण WH क्वेश्चनमध्ये सुद्धा अभ्यासला. प्रश्नार्थक वाक्याची सुरुवात जर डू डज या क्रियापदाने झाली असेल तर डू डज काढून टाकायची आहे, काढून टाकून त्यानंतर कर्त्यापुढील क्रियापद भूतकाळात, म्हणजे फॉर एक्झाम्पल डू यू वॉन्ट असेल तर इफ ही वॉन्टेड अशा प्रकारे करायचं आहे. ओके, म्हणजे जसं मी तुम्हाला आधी सांगितलं की डू डज काढून टाकून आपण त्याचं डीड करतो, हो की नाही. जसं आपण म्हटलं की डीड आणि त्यानंतरचं क्रियापद होतो नो, तर त्याच्याऐवजी आपण काय वापरलं, न्यू वापरलं, हो की नाही. म्हणजे क्रियापदाचं दुसरं रूप वापरलं आपण, V2 केलं. तशाच प्रकारे हा नियम इथे सांगतो आहे की डू डज त्या ठिकाणी काढून टाकायचं आहे आणि जे काही कर्त्यापुढील क्रियापद आहे ते भूतकाळी लिहायचं आहे. म्हणजे डू यू वॉन्ट असेल तर कंजंक्शन इफ हे वापरायचं आहे, आपण वरती बघितलं. ओके, सो वॉन्टचं काय करायचं आहे, वॉन्टेड. ओके, यू म्हणजे मुलगा असेल तर ही वापरायचं आहे, मुलगी असेल तर शी वापरायचं. ओके, डज शी गोचं इफ शी वेंट. ओके, गोचं काय झालं, भूतकाळी रूप झालं, वेंट झालं. म्हणजेच हा नियम पुन्हा एकदा परत वाचा मुलांनो, की प्रश्नार्थक वाक्याची सुरुवात डू डज या क्रियापदांनी झाली असल्यास हे डू डज काढून टाकायचं आहे. ओके, आणि त्याच्याऐवजी जो काही कर्ता आहे त्याच्या पुढे त्याचं भूतकाळी रूप लिहायचं आहे. इफ ही वॉन्टेड
डज शी गोचं इफ शी वेंट अशा प्रकारे. जर प्रश्न डीडने सुरू झाला असेल तर तो शब्द काढून टाकून कर्त्यापुढे हॅड प्लस क्रियापदाचे तिसरे रूप म्हणजे पास्ट पार्टिसिपल, जसं मी तुम्हाला आधीच लिहून दिलं होतं, हॅड प्लस V3 वापरायचं आहे जर प्रश्नामध्ये डीड आला असेल तर. म्हणजे डीड ही फाइंड असेल तर इफ ही हॅड फाउंड, डीड शी राईट असेल तर इफ शी हॅड रिटर्न. ओके, बघा फाइंडचं V3, फाउंड वापरलं आहे हॅड वापरून, राईटचं काय वापरलं आहे हॅड वापरून, V3 वापरलं आहे रिटर्न. ओके, सो डू डज काढून टाकून V2 करायचं आहे, डीड असेल तर हॅड प्लस V3 करायचं आहे. बाळांनो नीट लक्षात घ्या. हे सगळे नियम आता आपण एक्झाम्पल थ्रू नीट्स पुन्हा समजून घेऊया. बघा वर्बल क्वेश्चन, मे आय गो नाऊ, ही आस. आता बाळांनो इथे ही आस हे नंतर जरी असलं तरी ते इकडे इनडायरेक्ट करताना आधीच घ्यायचं आहे. ही आस त्याने विचारलं, मे आय गो नाऊ, मी आता जाऊ शकतो का, असा त्याने प्रश्न विचारला आहे. सो ही आस आपण पुढे घ्यायचं आहे. वर्बल क्वेश्चनमध्ये दॅट कंजंक्शन वापरत नाही, WH वर्ड तो नसतोच आणि म्हणून इफ हे कंजंक्शन वापरायचं आहे. आज टू वापरायचं नाही, आज दॅट वापरायचं नाही. ही आज इफ. ओके, करता कोणता आहे, आय हा करता आहे. आय म्हणजे कोण आहे इथे, ही आहे आणि म्हणून ते आयचं काय होणार, ही होणार. इफ ही, आता आपण आधी स्टेटमेंटमध्ये समजून घेतलं आहे, मे असेल तर त्याचं काय होतं, माईट होतं. ओके, सो मेचं काय केलं, माईट. ओके, आता मेचं माईट केल्यानंतर पुढील क्रियापद जे काही आहे गो, ते जसेचं तिथं तसं राहणार आहे कारण मेचं आपण भूतकाळी रूप केलेलं आहे माईट. ओके, फक्त काय बदल होणार आहे, जवळपणा दाखवणारा नाव हा शब्द आहे तो दूरपणा दाखवणाऱ्यामध्ये रूपांतर होणार आहे. त्याचं नावचं काय होईल, देन होणार आहे. ओके, ही आज इफ ही माइट गो देन. ओके, द सेकंड एक्झाम्पल, ही सेड टू द बॉय, कॅन यू सी दॅट ब्लॅक फ्लॉवर देअर. ही सेडच्या ऐवजी आस्क कोणाशी बोलतोय, द बॉय. ही आस्क द बॉय, कंजंक्शन इफ. ओके, सब्जेक्ट कोण आहे, यू. कोणाशी बोलतो आहे तो, द बॉयशी बोलतो आहे म्हणून तो मुलगा आहे म्हणून कंजंक्शन वापरल्यानंतर यूचं काय होणार, ही, ई. ओके, ही न वापरल्यानंतर सहाय्यकारी क्रियापद कुठलं आहे, कॅन. कॅनचं काय होणार, कूड. आता हे असं का आपण करतो आहोत, कारण विधानार्थी स्वरूपामध्ये बनवतो आहोत ना आपण वाक्याचं स्वरूप आणि म्हणून आधी सब्जेक्ट घेतो नंतर वर्ब घेतो. ओके, आता वर्ब घेतो म्हणजे आधी सहाय्यकारी क्रियापदच घ्यायचं आहे. कॅन आहे म्हणून त्याचं कूड केलं. कॅनचं कूड केल्यामुळे पुढील क्रियापद जसेच्या तसं राहणार आहे. ओके, दॅट ब्लॅक फ्लॉवर देअर, ऑलरेडी देअर आहे म्हणून इथे देअरच लिहिणार आपण. इथे जर हिअर असतं तर इथे आपण देअर केलं असतं. ओके, प्रश्नचिन्ह जाऊन त्याचं फुल स्टॉप आलेलं आहे. म्हणजेच वाक्य कसं झालं बाळांनो, ही आज द बॉय इफ ही कुड सी दॅट ब्लॅक फ्लॉवर देअर, फुल स्टॉप. Then next example, she said to him, didn't you know about this. She asked him. Okay, conjunction if. You म्हणजे कोण आहे हा, हिमशी बोलते, ती त्याच्याशी बोलते म्हणजेच यू कोण होणार आहे, यूचं रूपांतर ही मध्ये रूपांतरित होणार आहे. बघा बाळांनो, डीड नॉट आलं म्हणजेच हॅड नॉट येणार आहे. पुढचं क्रियापद कुठलं आहे, नो. त्याचं V3 काय होणार, नोचं V3 काय होईल, नोन. ओके, अबाउट दिसचं दॅट. शी आस्क हिम इफ ही हॅड नॉट नोन अबाउट दॅट. ओके, डीड आलं त्याचं आपण काय केलं, हॅड प्लस V3. आता इथे हॅडंट आहे म्हणून हॅड नॉट लिहिलेलं आहे आणि त्याचा शॉर्ट फॉर्म आपण इथे हॅडंट वापरू शकतो किंवा हॅड नॉट पण ठेवू शकतो. ओके, द नेक्स्ट वन, डू यू प्ले क्रिकेट, मधू सेड टू मालू. ओके, मधू मालूला काय म्हणाली की डू यू प्ले क्रिकेट, तू क्रिकेट खेळतेस का, किंवा मुलगा आहे बघा तू क्रिकेट खेळतोस का, अशा प्रकारे.
मालू ही मुलगी आहे. ओके, मधू मुलगा आहे, मालू मुलगी आहे. हे नीट लक्षात घ्या. जेंडर लक्षात घेतल्यानंतर तुम्हाला कुठलं प्रोनाउन वापरायचं आहे ते नीट लक्षात येईल. ओके, आता मधू सेड टू मालू हे नंतर असलं तरी ते आपण इथे आधी घ्यायचं आहे. मधू आस मालू, इफ ए कंजंक्शन. ओके, यू सब्जेक्ट आधी पुढे घ्यायचं आहे. कोणाशी बोलतो आहे तो? मालूशी बोलतो आहे. मालू मुलगी आहे म्हणून शी येणार. ओके, डू आहे, डू प्लेचं काय होणार? ओके, प्लेड cricket, full stop. The last example, didn't you see the TV serial CID? Banu said to Sonu. Okay, Banu कोणाशी बोलते? सोनूशी. So Banu asked Sonu if a conjunction. Okay, you हा सब्जेक्ट आधी घेणार. यू ती कोणाशी बोलते? सोनू. सोनू मुलगी आहे म्हणून शी. ओके, डीड आलं आहे म्हणून इथे हॅड वापरायचं आहे. नॉट आहे म्हणून नॉट पुढे वापरायचं आहे. डिडंटचं हॅडंट. सी हे V1 आहे, त्याचं V3 सीन येणार आहे. द TV सिरियल CID, फुल स्टॉप. सोनू Banu asked Sonu if she hadn't seen the TV serial CID. Question mark जाऊन full stop येईल. In this way, children, we convert the verbal questions into a indirect speech. Okay, so today we learn the WH questions. Okay, then we learn how to convert the WH questions into a indirect speech and verbal questions into a indirect speech. I hope children you understand the rules and regulations of the interrogative sentences well. Okay, don't worry, we have to practice so many sentences when we completed the reported speech, all type of sentences. Then we have to practice of all type of sentences, how to convert all type of sentences into a indirect speech. When we learned all the sentences, then we practice it. Okay, so that's it for today, children. If you have any you first actually see the video again and again, see the rules and regulation again and again, pause the video and read the rules, recite it keenly. Then you easily understand how to convert it. Okay, तरीही तुम्हाला जर काही प्रॉब्लेम्स असतील, क्युरीज असतील, काही डाऊट्स असतील, यू कॅन आस्क मी पर्सनली. यू कॅन मेसेज मी ऑन द ग्रुप पर्सनली also. You can call me personally. Okay, and ask your doubts, ask about your queries. Okay, still then you have to read it again and again. We will meet in the next lecture with the another type of sentences. Okay, still then, goodbye.